दोन्ही संघातील 12 खेळाडू कॉम्बॉक्समध्ये उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण हार्दिक स्वागत. सलामी जोडी एलकुंदे संघाच्या वतीने आपण पाहत आहोत अक्षय आणि रोहित. आणि षटकाला सुरुवात करतो गोलंदाज राज थले. पहिलं P1 लॉंग ऑफ मिड विकेट डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. हे पारंपरिक क्षेत्ररक्षण आपण पाहत असतो जेव्हा आपण पहिल्या षटकामध्ये पॉवरफुलचा खेळ अनुभवतो आणि इथे मात्र राज थलेने मात्र एक वेगळी रणनीती आखलेली आहे. लॉंग ऑन क्षेत्र पूर्णपणे खाली पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगकडे सुद्धा मात्र पाहू शकाल क्षेत्र पूर्णपणे खाली ठेवलंय. मिड ऑन आतमध्ये आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे एक फिल्डर तैनात केला. शॉर्ट फाईन लेग आहे. शॉर्ट तडबाण आहे. शॉर्ट पॉईंटला तुम्ही एक फिल्डर पाहू शकाल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि शॉर्ट कव्हर अशी रचना पहिल्या षटकामध्ये आपण पाहत आहोत लोणार संघाच्या वतीनं. लेट्स प्ले. 11 मिनिटं झालेली आहेत. लक्ष असू द्या. ओव्हर द विकेट सुरुवात करतोय राज. पहिल्या चेंडू लो फुल टॉस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करतो. कव्हर पॉईंटला चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल धाव तिथे पूर्ण केली गेली. अक्षयच्या बॅटमधून ही पहिली धाव इथे मात्र निघाली. सिंगलला श्री गणेशा स्वतःचं खातं आणि डाबाचं अकाउंट मात्र या ठिकाणी खुलं केलंय, ओपन केलंय. आणि पहिल्या सामन्यापासून पाहतो की प्रेक्षकांची गर्दी आपल्याला या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने पाहायला मिळते. आणि हे प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहत असतो जेव्हा या क्रीडांगणावरती एखादी स्पर्धा आपण कव्हर करतो त्यावेळी पाहतो प्रेक्षक त्या स्पर्धेला अगदी उचलून घेत आहेत. आणि इथे फटका चांगला मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू सरळ चाललाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. जबरदस्त फटका अगदी फिल्डिंगकडे लक्ष पूर्णपणे वेधलं फलंदाज रोहितनं. आणि चांगल्या प्रमाणे तिथे गॅप सिलेक्शन. पहिला चौकार एलकुंदे संघाच्या इनिंगमध्ये. हा रिप्ले पहा. अगदी सरळ बॅटने लॉफ्ट हिट ऑन ड्राईव्ह खेचून मारण्याचा प्रयत्न परंतु टायमिंग लाजवाब. बॉलर पास ड्राईव्ह चेंडू वेगाने चाललाय. मिडवतो क्षेत्ररक्षक जरूर तिथे असफल राहिला परंतु बॅकअपसाठी अक्षय मडवी वेगाने चेंडूवरती पोहोचले. तोपर्यंत 2 धाबा घेण्याची संधी मिळाली. प्रत्येक धावेनंतर आता इथून आपण पाहिलं तर एलकुंदे संघाचे जे पाठीराखे समर्थक आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. टाळ्यांचा गजर त्यांच्याकडून आपल्याला ऐकायला मिळतोय. आणि आज कॅप्टन विजयीनं सुद्धा मात्र या ठिकाणी सांगितलं की चांगला खेळ आम्ही करण्याचा प्रयत्न करू. मोठी स्पर्धा आहे, मोठा मंच आहे आणि चांगला खेळ आम्ही साकारून या स्पर्धेच्या अगदी पुढे जाण्याचा प्रयत्न करू. हो कबड्डी डोक्यावर फटक्यात चांगला पाहायला मिळतोय. बाग फुटला गेले आणि तदनंतर बिल्डिंग चांगली. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये आणि सरळ ताला स्ट्राईक कव्हरच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. भंडारी या साहेबांचं गुणगान करणारे संगीत सध्या आपण पाहत आहोत. आणि येणाऱ्या 3 जानेवारीला त्यांचा वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस सुद्धा मात्र याच ठिकाणी थाटामाटानं मात्र आपण इथे साजरा करणार आहोत. ओ शपल झाले. हुक केलाय. जबरदस्त फटका चेंडू सरळ चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे 5चा इशारा येतो. शिक्सर. पोझिशन तरी मात्र तिने बनवली. अगदी स्टँडच्या पुढे निघाला आणि कनेक्शन प्रॉपर पाहिलं.
जसा चेंडू बाटमधून निघाला एक्झॅक्टली फलंदाजाने चेंडूकडे पाहिले सुद्धा नाही, एवढा कॉन्फिडन्स त्याला होता आणि लिहिल्या सिक्सर त्याच्यावरती कोरलं होतं असंच म्हणावं लागेल. पहिला सिक्सर एलकुंद्या संघाच्या इनिंगमध्ये पाहिला आपण. पुन्हा फुल टॉस हवे चीप केलाय, लॉंग ऑन आहे डीपमध्ये अक्षयच्या रूपानं वन बाउन्स होते चेंडू तो कलेक्शन करतोय, परंतु तो पर्यंत फलंदाजांना संधी मिळाली 2 धावा पूर्ण करण्याची. पहिल्या षटकामध्ये राज थले यांचा मात्र जो स्पेल आहे तो मात्र भरपूर महागडं पाहिलं आपण, कारण विकेटचं कॉलम सुद्धा खाली राहिलं आणि एकूण धावा त्यांनी खर्च केला 19. पॉवर प्लेमध्ये जी सुरुवात हवी होती एलकुंदे संघाला ती सुरुवात दोघांनी मात्र इथे मिळवून दिली. एका बाजूला अक्षय, दुसऱ्या बाजूला रोहित. एक चेंडू फेस केला अक्षयनं, त्याच्या बॅटमधून निघाली सिंगल आणि मागील 5 चेंडूचा आपण विचार केला तर 2 चौकार आणि काही षटकाच्या साह्यानं रोहितनं जोडल्या 18 धावा. एकही एक्स्ट्रा धाव मात्र आपण पाहिली नाही, एकही एक्स्ट्रा चेंडू सुद्धा मात्र गोलंदाजांनी हाताला नाही आहे, परंतु बॅटच्या स्वरूपात चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये पहा. सर्वांचं या ठिकाणी चांगलं आम्हाला योगदान आहे, सर्वांचं आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. जे पाहुण्यांच्या सन्मानासाठी जे आपण सन्मानजीने पाहत आहोत, जे आम्हाला मुठवलचे महेंद्र आत्माराम भामरे आणि आत्माराम गोपाल भामरे यांचं सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये पाहिलं तर उत्कृष्ट गोलंदाजासाठी आपण ट्रॉफी देणार आहोत, जे स्वर्गीय किरण सावळराम पाटील यांच्या स्मरणार्थ जगदीशजी नामदेव भामरे यांच्याकडून आपण ट्रॉफी देत आहोत. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी हे सर्व ट्रॉफी त्यांच्याकडून आम्हाला प्राप्त झालेले आहेत, त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकापासून तर 4थ्या क्रमांकापर्यंत जे आपण चषक देत आहोत आणि सामनावरची ट्रॉफी जी आपण पाहत आहोत ती स्वर्गीय मकरंद दत्तू पाटील यांच्या स्मरणार्थ उत्तमजी दत्तू पाटील आणि त्यांच्या मातोश्री कुसुम दत्तू पाटील यांच्याकडून आपण देत आहोत, त्यांचेसुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी आपण स्पोर्ट्स सायकल देत आहोत, जे आम्हाला माजी उपसरपंच ग्रामपंचायत किरवली तळेची राखीजी दिगाडकर यांचा आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये आपण जी पाण्याची सुद्धा आपण पाहत आहोत, जे आम्हाला श्री गणेश वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर जगन्नाथ वामन भामरे यांचं सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचेसुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. पुढील षटक अजय कदम आपण जे पाहत आहोत आणि विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर कुमार रदवी यांच्याकडून आपण 500चं पारितोषिक देणार आहोत. परंतु अजयनं टॉस बॉक्समध्ये सांगितलं की मी इंजर्ड आहे, परंतु तो सस्पेन्स असावा आणि गोलंदाजी करण्यासाठी तो सज्ज झाला आणि काय सुरुवात केली. पहिला चेंडू एक्झॅक्टली चेंडूला टेक ऑफ केला आणि निर्धावान मात्र या ठिकाणी सांगता आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या स्थिर 19 विदाउट लॉस. हो, अकुटपाचा चेंडू जरूर होता, पूल करायचं होतं, परंतु चेंडू जमिनीच्या मार्गाने चालला मिड विकेटला. P1 पॉवर प्लेचं दुसरं षटक. 3 क्षेत्रषक आपल्याला डीपमध्ये पाहायला मिळतात. लॉंग ऑफ, मिड विकेट आणि वाडिश लॉंग ऑन क्षेत्राकडे एक फिल्डर तैनात केलाय काऊ कॉर्नरच्या दिशेनं. ही खेळपट्टी जशी आपण पाहतो खेळ पुढे जात असतो तसा मात्र खेळपट्टी सुद्धा रंग बदलत असते, कारण अनेक आपण ते या स्पर्धा कव्हर करत असतो. एखादा स्पॉट आहे त्या ठिकाणी चेंडू तिथे पडला की अचानक उचली घेते आणि कधी कधी चेंडू पूर्णपणे खाली सुद्धा राहताना आपल्याला पाहायला मिळत असतो. 20 धाबा धाफलक्यावरती चांगला कट्टर पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडू निघालाय. म्हणजे ज्या धाबा राज तलेने पहिल्या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत त्या धाबा मात्र कुठेतरी आता रिकवर करण्याचा प्रयत्न अजय कदम करतोय. फिंगर रोल हे वैशिष्ट्य राहिले अजयचं की तो एकाच अँगलमध्ये पाहिलं तर ऑफ ब्रेक, लेग कटर, इन स्विंगर, फास्टर वन, स्लोअर वन या सर्व गोष्टी मात्र तो करत असतो आणि या विभागातील एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. मागील LPL मध्ये सुद्धा मात्र चांगला खेळ त्याने साकारला मकरंद स्पोर्ट मुठवल संघाचं प्रतिनिधित्व करत असताना आणि आज आपल्या गावाच्या नावासाठी आपल्या हक्काच्या संघासाठी जरूर चांगली कामगिरी करतोय. व बागपूरला पंच केला, फटका चांगला पाहिला म्हणजे कबरच्या डोक्यावर खेळलाय आणि सरळ निघून चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. वेट अँड पुश चेंडूची वाट पाहिली आणि त्यानंतर चेंडूला येऊ दिलं
आणि शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूची वाट लावली असंच म्हणावं लागेल. क्लासिकल फटका पाहिला आपण. चौकारच्या साह्यानं संघटित धावसंख्या आता पुढे वाटचाल करत असताना 24 विदाउट लॉस, बिनगडीबाद 24 धाबा 10 फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. चांगली सध्या स्थिती आपण पाहतो जय सावराई एलकुंदे संघाची. अजय पुन्हा ऑनसाला खेचून मारला फटका हवेत, परंतु फ्लॅट खेळलाय आणि चेंडू सरळ चला स्क्वेअर लेगच्या पलीकडे. 6 धाबांसाठी षटकार. फटका पहा पुढे निघाला आणि तदनंतर अगदी या स्लॉक स्वीपचा अंदाज आणि जबरदस्त कॅमेरा वर्क. डॉक्टर यशवंत सुरे साहेबांचं त्या ठिकाणी बॅनर आहे तिकडे चेंडू मात्र जाऊन लँडिंग झालाय. म्हणजे मागील 2 चेंडूचा विचार जर केला तर अजयच्या विरोधात एकूण 10 धाबा जोडल्या गेल्या. सुरुवात चांगल्या प्रमाणे केली होती, परंतु षटकाचा मात्र कुठेतरी अंत आपल्याला खराब पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सरळ बॅटल ऑफ केलाय, परंतु लॉंग ऑफ सज्ज आहे. चांगलं क्षेत्रक्षण 1 बाउन्सवरती चेंडू त्याने कलेक्शन केलाय आणि एक 2 षटकांचा खेळ आपण पाहू शकलो. या ठिकाणी संपन्न होत असताना 31 धाबा 10 फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. 15.50च्या धावगतीनं आतापर्यंत धाबा एलकुंदे संघाच्या माध्यमातून जोडल्या गेल्या. या स्पर्धेमध्ये जे आपण स्वीट बॉक्स पाहत आहोत मित्रांनो, जे आम्हाला संजय पाटील मिठावाल्याचे प्रोप्रायटर कचरूशेठ पाटील अर्थात केपी सर यांच्याकडून आपण देत आहोत, त्यांचे विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये चेंडूचं सहकार्य देणारे सावतगावचे उद्योजक खंडूजी पाटील, त्यानंतर बापगावचे ॲडव्होकेट प्रमोदजी गायकवाड यांच्यामधून आम्हाला चेंडूचं सहकार्य मिळालेलं आहे, त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. आणि या स्पर्धेसाठी 4 दिवस ब्रेकफास्ट जी नाश्त्याची सुविधा आहे, जे आम्हाला बापगावचे रुपेश मेहेर यांच्याकडून सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. यानंतर पुढील जो सामना असेल आजच्या दिवसातील 3रा सामना जानूसपोर्ट इताडी ब विपक्ष आई गावदेवी स्पोर्ट नानकर. दोघांना विनंती असेल की इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी होणार आहे. ज्या संघाचा संघटक उपस्थित नसेल तर तुम्हाला माहितीच आहे की असोसिएशनचे नियम काय आहेत. पॅनल्टी तुम्हाला मात्र स्वीकारावी लागेल. आणि आपण प्रत्येक टॉस सेरेमनी मुठवलचे जावई तसंच म्हणावं लागेल साईनाथ सोमनाथ पाटील यांच्याकडून आपण शीतपेय देणार आहोत विनिंग कॅप्टनला. चला 3ऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज राहुल थळे. 31 धावा 10 फलक्यावरती लागलेल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर या स्पर्धेमध्ये पाहू शकेल आपण प्रेक्षक स्थान जे पाहत आहोत. स्वर्गीय रमण कृष्णा पाटील आणि स्वर्गीय सुलभा रमण पाटील यांच्या स्मरणार्थ कल्पेश रमण पाटील यांच्याकडून चांगला आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचे सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. तदनंतर स्वर्गीय किसन सावराम रंधवी यांच्या स्मरणार्थ सुद्धा तुम्हाला एक प्रेक्षक स्थान पाहायला मिळतोय, जो आम्हाला केतन किसन रंधवी यांच्याकडून लाभलेला आहे, त्यांचे सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. तदनंतर पाहू शकाल जय बोले ग्रुप प्रेक्षक स्थान तुम्ही पाहू शकाल, जो आम्हाला कोलिवली कल्याणचे उद्योजक नितेश शेठ भंडारी यांचा आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. एस एस स्पोर्टच्या वतीनं अर्थात सोपाजी तिसकर यांच्या माध्यमातून आपण एक खेळाडू कक्ष उभारलाय, त्यांचीच करूया आपण विशेष आभार. दुसरा खेळाडू कक्ष आपण पाहू शकतो स्वर्गीय रोशन नाना पाटील यांच्या स्मरणार्थ आम्ही उभारलेला आहे, त्यांचे सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. आणि पाहू शकाल पडघा पोलीस स्टेशनचे सिनियर इन्स्पेक्टर दिनकरजी चकोरे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे, त्यांचं करूया आपण स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2025 मध्ये मनापासून हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चकोरे साहेब तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आज मुठवलचे विद्यमान पोलीस पाटील यांची स्पर्धा आपण पाहत आहोत.
आणि स्पर्धेचा आनंद द्विगुणित करण्यासाठी त्यांची आपल्याला उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. चेंडूची लाईन पाहू शकत पडल्यानंतर जास्त बाहेर निघाला आणि त्याच्यामुळे पाहतो की पंचांनी तिथे दंडित केलंय वाईटच्या स्वरूपात. एक धाव मात्र इथे ऍड केली जाईल. 33. पुन्हा राज कटरचा वापर करतोय आणि नॅचरल स्विंगिंग चेंडूच्या हाताली आपण नेहमीच या गोलंदाजाकडून पाहत असतो. आतापर्यंत पाहिलं तर चांगल्या रिधमवरती गोलंदाजी पाहायला मिळाली. चांगला टप्पा त्याने पीक केलाय आणि कुठेतरी आता फलंदाज अक्षयला मात्र त्या ठिकाणी तो रोखण्याचा प्रयत्न करतोय. अक्षय रोहितची ही सलामीची जोडी आणि जबरदस्त मात्र दोघांकडून खेळ राहिला आतापर्यंत. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये आता या ठिकाणी डेव्हलप झालेली आहे. भागीदारी फार महत्त्वपूर्ण असणारी ती भागीदारी दोघांमध्ये आपण पाहिली आज या पहिल्या इनिंगमध्ये एलकुदे संघासाठी. इथं लोअर फुटा चेंडू होता ऑन साईडला स्वीप करायचं होतं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इष्टांवरती निशाणा साध्य झाला नाहीये आणि पावसिकल रिक्सची धाव मात्र त्या ठिकाणी सिंगलच्या माध्यमातून पूर्ण केली गेली. 34 धावा फलक्यावरती. तिसरा षटकाचा खेळ प्रगतीपथावरती सुरू आहे. प्रत्येकी 5-5 षटकाचे सामने प्रत्येक दिवसामध्ये तुम्हाला नवीन 8 संघ खेळताना पाहायला मिळतील आणि चांगली संकल्पना स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाची आपण पाहिली. अनेक वर्षांची ही परंपरा आणि त्याचं सातत्य टिकून ठेवण्याचं कार्य या मुठवल संघाने केलेलं आहे आणि त्यांच्या पाठीशी खंबरीपणाने उभे राहणारी आमची त्रिमूर्ती उत्तम शेठ पाटील, माजी उपसरपंच योगेशजी पाटील आणि मुठवलचे उद्योजक मिस्टर रणजित पाटील हे उभे असतात. आणि या सर्वांच्या पाठीमागे जो हसरा चेहरा जो आपण पाहत आहोत अरविंद शेठ भंडारी. बॅटची यातली करा पायाने चेंडूला मात्र स्टॉप केलाय. इथे रनआउटची संधी असेल. पुन्हा संधी गमावली आणि दोन्ही हात आता मात्र पाहू शकाल राजचे आय थिंक राहुलचे आपल्याला डोक्यावरती पाहायला मिळत आहेत. कारण कुठेतरी विकेटची आवश्यकता आहे. त्या विकेटच्या शोधात जरूर तुम्हाला जावं लागेल आणि तो ब्रेक थ्रो मात्र या सामन्यामध्ये राहुल तले मात्र देणार का. परंतु या षटकामध्ये कंट्रोल फुल गोलंदाजी पाहिली. दोघांना आतापर्यंत या ठिकाणी शांत ठेवण्याचं कार्य राहुल थलेने केलंय. कारण पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 31 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये जबरदस्त बाउन्स बॅक अनुज 11 जयदुर्गा लोणार संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि लोणारची सुद्धा स्पर्धा तुम्हाला मित्रांनो थाटामाटानं या वर्षी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पावलांचा वापर केला. लो फुल्ड चेंडू ड्राईव्ह केलाय. अगदी चेंडू त्याला रेंगाळत लॉंग ऑफकडे सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. दिनांक 30 जानेवारीला त्या स्पर्धेला आपण सुरुवात करणार आहोत आणि त्या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल 1 फेब्रुवारी. 3 दिवसांची ती स्पर्धा राहणार आहे. 3 षटकाचा खेळ इथे मात्र पाहू शकेल पूर्ण होत असताना 35 धावा धाफलक्यावरती पाहायला मिळतात आणि हा उद्घाटन सोहळा पहा बलून्स आणि त्यांना मात्र पाहू शकाल अगदी ज्यांच्या नावाने स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय मकरंद दत्तू पाटील याचा बॅनर आपल्याला पाहायला मिळतो. आणि जो व्यक्ती तो बॅनर रिटर्न करेल त्या व्यक्तीला आपण 3000 रुपयाचं पारितोषिक देणार आहोत. 35 विदाउट लॉस. उत्तमजी पाटील आणि योगेश पाटील रणजित पाटील यांच्याकडून ते पारितोषिक असेल आणि अगदी थाटामाटानं आपण तो उद्घाटन सोहळा या स्पर्धेचा पार पाडला. मुठवल गावाची ही परंपरा, मुठवल गावाचा हा उत्सव सध्या आपण इथे अनुभवतोय. 4थं षटक आणि या दुसऱ्या स्पेलमध्ये आपल्याला अजय पाहायला मिळतोय. पहिल्या स्पेलमध्ये अजयनं 12 खर्च केला होता परंतु इथे चांगली गोलंदाजी मात्र त्याच्याकडून पाहायला मिळू शकेल का. चेंडू शोधतायत आणि चेंडू जोपर्यंत शोधला गेला तोपर्यंत फलंदाजाने 2 धाबा शोधल्या. आज सकाळी पाहिलं की वातावरण कुठेतरी वेगळं पाहिलं. पावसाचे थेंब सुद्धा मात्र इथे अंगावरती पडले गेले आणि असं वाटलं की आजच्या दिवसाचा खेळ पूर्ण होतो की नाही. परंतु आता सूर्यदेवता सुद्धा मात्र स्पर्धेवरती प्रसन्न झाला आहे आणि क्रिकेटसाठी जो पोषक वातावरण हवं असतं आणि तो वातावरण सुद्धा आता निर्माण झाला आहे. अबाल सुद्धा अगदी साफसूत्र पाहायला मिळतोय. चांगला चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय आणि ही वैशिष्ट्य पाहतो की अजयची गती आणि टप्पा नियंत्रण हे सर्व गोष्टी त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि चांगली वापसी जयदुर्गा अनुज 11 लोणार संघाची आपण पाहिली. 38. 4था षटक प्रगती पथावरती सुरू आहे. दुसऱ्या स्पेलमध्ये आपण अजयला पाहतोय. म्हणजे 5 ओव्हरच्या खेळामध्ये 1 गोलंदाज 2 षटकं कंप्लीट करू शकतोय.
आणि ती जबाबदारी अजय कदमने आपल्या खांद्यावरती आज घेतली. आज संघनायकाच्या भूमिकेत आपण अजयला पाहिलेले आहे आणि संघनायका साजीची मात्र कामगिरी सध्या तो साकारतोय. चांगला रणवी आहे, वरतो विकेट मारा करतोय. पुन्हा फुल करायचं होतं परंतु चेंडू पुन्हा चला जमिनीच्या मार्गाने शॉर्ट मिड विकेटला फिल्डर तैनात पाहायला मिळतोय. म्हणजे मागील आपण तिसऱ्या षटकाचा जर खेळ पाहिला, जशी आपण तिसऱ्या षटकात सुरुवात केली तिथून एकही मोठा फटका आला नाही आहे. मग चौकार असेल षटकार असेल, म्हणजे मोठ्या फटक्यांपासून मात्र इथे लोणार संघाने आता मात्र कुठेतरी फलंदाजांना शांत ठेवलाय. आणि या ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकेल भरपूर प्रेक्षक आपल्या सोबतीला जोडलेले आहेत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील दुसरा सामना आणि आत्तापर्यंत 5,000 पर्यंत प्रेक्षकांनी स्पर्धा पाहिली. क्या बात आहे, क्रेझी किया रे. ओव्हर पिच लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आणि चेंडूला फेकून दिलाय अगदी काऊ कोणाच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. टप्पा थोडासा पुढे ठेवला आणि बॅटरच्या झोनमध्ये चेंडू दिलाय. ओ काय स्ट्रोक केलाय, जबरदस्त फटका. अगदी रोहित शर्माची झलक मात्र या फटक्यामध्ये पाहिली आणि फटका सुद्धा आपण पहिल्या रोहितच्याच बॅटमधून येतोय. आणि पाहू शकाल या स्पर्धेचा आनंद आता द्विगुणित करण्यासाठी मिस्टर केपी अर्थात कैलास पाटील यांचं सुद्धा शुभ आगमन होतोय. त्याच्या सोबतीला आपल्या विभागातील एक जबरदस्त क्रिकेटर दामू म्हात्रे हे सुद्धा मात्र उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आणि दोघांना नूतन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. अजय पुन्हा एकदा ओ बॅटशी काढा आणि चेंडू सरळ चाललाय ज्या ठिकाणी अरविंद शेठ भंडारी यांचा आपल्याला बॅनर पाहायला मिळतोय आणि त्यांना मात्र या ठिकाणी सलामी देणारा हा चौकार. घेणारा चेंडू बॅटची वरची काढा आणि विकेट किपरच्या डोक्यावर मात्र हा चेंडू एक्झॅक्टली लॉक स्टॉपकडे निघून गेला. आणि एकूण फलक धाबा आपण पाहिल्या तर 49 आहेत, परंतु वैयक्तिक रोहित नाबाद 44 धावसंख्येवरती खेळतोय. की या स्पर्धेतील पहिली अर्धशतकी रोहितच्या वतीने आपल्याला पाहायला मिळू शकेल का. फटका हवेत केलाय आणि सरळ बिडकावून दिलाय लॉंग ऑनच्या पलीकडे आणि या स्पर्धेतील पहिली अर्धशतकी इनिंग मिस्टर रोहितच्या बॅटमधून. आणि सर्व प्रेक्षकात जाता मात्र या ठिकाणी अभिवादन स्वीकारत असताना क्या बात आहे, वा बाई वा. आणि जरूर आपण पाहू शकाल ज्यावेळी त्याने अर्धशतकी मात्र या ठिकाणी साजरी केली आणि त्याच्या बॅट पहा त्याच्या हातामध्ये एसीची आहे. आपको लगाना है छक्का तो आपके हात में होना एसी का बल्ला. आणि त्यांच्या माध्यमातून आपण एक खेळाडू कक्ष उभारलाय सोपानी तिसकरच्या वतीने आणि 50 साठी मिस्टर अजित शेठ पाटील यांच्याकडून 500ची कडक नोट दिली जाणार आहे. वेलकम मोरेश्वर सुतार, आपला मी स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि ही इनिंग आमचे चकोरे साहेबांनी सुद्धा मात्र इथे एन्जॉयमेंट केली. चेहऱ्यावरती साहेबांच्या गोड स्माईल आपण पाहतोय. जबरदस्त फलंदाजी आणि या षटकाराच्या सहाय्याने 55 धाबा फलकावरती 4 षटकाच्या समाप्तीनंतर. आणि आतापर्यंत एकही विकेट्स एलकुदे संघाने गमावलेली नाहीये. 55 धावांची पार्टनरशिप. न्यू बॉलर डाबातील शेवटचं षटक अथर्व उर्फ बबल्याने या सत्रामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. परंतु इशी जर आपण गोलंदाजी केली तर मात्र तुमच्यावरती मोठे हल्ले होऊ शकतात. परंतु तिथे चांगला शतरक्षण एका हाताने झेल तिथे पकडण्याचा प्रयत्न केला आणि शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू धरणीला मात्र दान झालेला आहे. कॅचेस पकडावं लागतील. कुटापाचा चेंडू होता जरूर मात्र ही लेंथ फलंदाज आणि मिस केली असंच म्हणावं लागेल. अक्षयच्या
माध्यमातून तो फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. रोहितला आकेश वाकडे आणि संजय गायकवाड. अर्धशतकी केली रोहितची आपण पाहिली आणि त्यांच्यासाठी पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. ओ यॉर्करचा प्रयत्न खोदून काढला, चेंडू चालला जमिनीच्या साह्यानं लॉंग ऑनचा छत्रशक चेंडूवरती झेपावतोय, तोपर्यंत दुहेरीचा प्रयत्न झालेला आहे आणि त्या दुहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज अक्षय मात्र या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय आणि पहिला धक्का लागत असताना या ठिकाणी जय सावराई एलकुदे संघाला. तर 50साठी मिस्टर आकेश वाकडे आणि संजय गायकवाड यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. सिंगल धाव कंप्लीट आणि दुहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज रनआउटच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी बाद झाला आणि नवीन फलंदाज पाहू शकेल आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय राज वाकडे. अक्षय बाद होण्यापूर्वी आपण त्याचा खेळ पाहिला तर त्याच्या बादमधून एकही मोठा फटका मात्र निघाला नव्हता. सिंगलवरती तो खेळला आणि फक्त 6 धावांचं त्याने आपल्या संघाला योगदान दिलं. परंतु एका बाजूला रोहित 1 मॅन आर्मी 50 आज त्यांनी साजरी केली. 51 धावसंख्येवरती तो सध्या खेळतोय आणि तिसऱ्या क्रमांकावरती आता नवीन फलंदाज लेफ्टी बॅटर मिस्टर राज वाकडे आलाय. अजून पाहिल्या तर या डावातील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आणि त्या 4 चेंडूमध्ये इथून किती धाबा मात्र जोडल्या जाणार. राजकडे संधी आहे पर 6 साठी. रणजित पाटील यांच्याकडून 500ची कडक नोट त्यांना दिली जाईल. परंतु फटक्या जमिनीच्या मार्गाने चाललाय. लॉंग ऑन कडे सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि आता रोहितला पुन्हा संधी मिळाली. स्पर्धेचा पहिला दिवस आणि आज पहिल्या दिवसामध्ये क्वालिटी क्रिकेट या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कारण मंच मोठा असला की खेळाडू सुद्धा मात्र त्या स्पर्धेच्या माध्यमातून वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत असतात आणि ती स्पर्धा सध्या आपण पाहतो स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2026. आणि आज जय सावराई एलकुदे संघाचे जे कोच आहेत संजयजी गायकवाड यांचा वाढदिवस सुद्धा आहे. त्यांना देऊया आपण वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. चेंडू खाली राहिला आणि पडल्यानंतर बाहेर निघाला आणि त्याच्यामध्ये पाहतो की पंचांचे दोन्ही समांतर वाईटच्या स्वरूपात सिंगल धाव खर्च करतो गोलंदाज अथर्व. 59 धाबा पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिले की 60 धाबा ज्या अंबिका देऊरपाडा संघानं जोडल्या होत्या. म्हणजे आज हाय स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळत आहेत. बॅट चिकडा तडीमाला छत्रशेख चाचपड आहे त्याच्याकडून मिस्टेक घडली गेली आणि सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. आजच्या दिवसातील तिसरा सामना तुम्हाला पाहायला मिळू शकेल. आई गावदेवी नानकर विपक्ष जानूसपूर इताडी म्हणजे आज इताडी गावातील 2 संघ आपल्याला मध्ये पाहायला मिळत आहेत. ए संघ मात्र पराभूत झाला परंतु आता बी संघ तुम्हाला पुढील सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. आणि कालच्या दिवसामध्ये या दोन्ही संघामध्ये आपण सामना पाहिला होता. त्यांच्या स्पर्धेमध्ये राज ऑन स्ट्राईक. ओहो शपल होऊन घेण्याचा प्रयत्न तो कुठेतरी इम्पॅक्ट ऑफ स्टम्पच्या पलीकडे होतो आणि तेच पांचरी मात्र त्या ठिकाणी हेरलाई आणि ही अपील मात्र फेटाळली. लेगबाच्या स्वरूपात पुन्हा एक धाव जोडली गेली. 61 धावा आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट धावा आपण इथे पाहत आहोत. उच्चांक धावसंख्या इथे पाहत उभारली जय सावराई एलकुदे संघाने. 61 धावा हाय स्कोरिंग मॅचेस आज आपण पाहतोय परंतु हा सामना हाय व्होल्टेज होणार का होऊ शकतोय. कारण प्रतिस्पर्धी संघाकडे सुद्धा मात्र चांगली खोलवर बॅटिंग लाईनअप आहे. अनुज 11 जयदुर्गा लोणार संघाचा आपण विचार केला तर परंतु क्रिकेट आहे. ओहो इथे बाबल्याने चूक केली आणि चेंडू सरळ चालला अगदी लॉकस्टॉपच्या दिशेनं. एस्टांच्या पाठीमागे चेंडू फील्ड केला जातो तोपर्यंत 2 धाबा फलंदाजाने पूर्ण केल्या आणि पंचांचा वाईटचा इशारा. 1+2 एकूण 3 धाबा. बॅटर सांगतात की सर चेंडू विकेटच्या बाहेर डिलिव्हर झालाय का. आणि विकेटच्या बाहेर जर चेंडू डिलिव्हर झाला असेल तर मात्र चेंडू नो असेल.
चला आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे तर आपण इथे चेक करूया कारण आपल्याला या स्पर्धेमध्ये फेअर क्रिकेट खेळवायचं आहे. सर्व संघ आपलेच आहेत आणि कुठल्या संघावरती अन्याय होणार नाही याची मात्र आमचे सर्व मुठवलकर आता मात्र या स्पर्धेमध्ये काळजी करणार आहेत. आणि रिप्ले तुमच्या समोर. चला तिसऱ्या पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. ऑफिशियल पंचाने जरूर वाईट घोषित केलाय आणि वाईट एज असेल कारण जे विकेट्स आहे ते आय थिंक कम्प्लीट कॉर्नर आहे. ज्यावेळी विकेटच्या पलीकडे चेंडू लँडिंग होईल तेव्हाच नो बॉल घोषित दिला जाणार आहे याची सर्व संघाच्या खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. तर 3 धाबा इथे मात्र आपण ऍड करू. 2 धाबा पुलून पूर्ण केला एक वाईटच्या स्वरूपात म्हणजे संघाची धावसंख्या 64 या आकड्यावरती पोहोचली गेली आणि अजूनही या डाबातील काही चेंडू शिल्लक. सामना करील रोहित. स्लोअर वन होता, फुलर लेंथ होती. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न लॉंगर कडून चांगला क्षेत्ररक्षण दुहेरीचा प्रयत्न राजने केला आणि जरूर मात्र त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद होणार. दुसरा धक्का लागत असताना एलकुदे संघाला 65 धाबा जोडल्या गेल्या आणि 66 धाबांचं लक्ष असेल जयदुर्गा अनुज 11 लोणार संघासमोर. दरम्यान पाहू शकाल मुठवल संघासाठी सुद्धा मात्र अनेक वर्षे त्यांनी क्रिकेटची सेवा दिली अशी लाडके व्यक्तिमत्व सुबोध सावंत यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि त्याच्या सोबतीला सन्माननीय अतुलजी खडशे यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत, वेलकम. दरम्यान शुभागमन होत असताना मुटोलगावचे ज्येष्ठ समाजसेवक माजी उपसरपंच बाराम पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. सन्माननीय चकोरे साहेबांनी विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचा नाणेफेकी इथे संपन्न करतोय. जानूसपूर इताडी ब विपक्ष आई गावदेवी नानकर दोन्ही संघादरम्यान आपण टॉस करतोय. अतुलजी खडसे यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा
टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. साहेब आपण इकडे या. हेड अँड टेल असं तुम्हाला कॉल द्यायचा आहे. चकोरे साहेब आणि अतुलजी खडसे आमच्या सोबतीला इथे जॉईंट आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. छापासा कॉल. हेड इज कॉल बट टेल आलेला आहे. टॉस जिंकला या ठिकाणी गावदेवी नानकर संघानं आणि आपण अतुलजी खडसे यांना विनंती करतो की आपण पुढे या. टॉस विनिंग संघटनेकडे आपण कोल्ड्रिंक देत आहोत. सायनाथ सोमनाथ पाटील यांच्याकडून हे शीतपे आम्हाला लाभलेला आहे. साहेबांचा आभार आणि विनंती करतो की आपण पुन्हा व्यासपीठाची शुभा वाढवायची आहे आणि याच ठिकाणी आपण साहेबांना सन्मानित करूया. मी उत्तमजी पाटील यांना विनंती करतोय जे मुठवलचे विद्यमान पोलीस पाटील आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण दिनकरजी चकोरे साहेबांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत. उपधर्माची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. साहेब आपण इथे आलात, या स्पर्धेची आपण शुभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. मुरेश्वर जरूर आपण इथे थोडीशी चर्चा करूया. टॉस किती महत्त्वपूर्ण होता आणि आज तुम्ही टॉसची मागणी काय केली नाहीये? चला तुमच्या वाटेला नाणं लागलेलं आहे. प्रथम तर काय करणार? बॅटिंग करणार. आज 8चा पूल पाहतोय. प्रत्येक सामना 5-5 षटकांची या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. या स्पर्धेबद्दल आणि आयोजक स्वर्गीय मकरंद मुठवल संघाबद्दल काय म्हणणार? खूप छान आयोजन केलं आहे. तुम्ही बघाल तर सर्वांना मंत्रमुग्ध होतील, इतका छान आयोजन आहे आणि चांगली संकल्पना आहे की 8चा पोल ठेवला म्हणजे 5 ओव्हरचे सामने खेळायला भेटतील आणि प्रत्येकाला चांगला क्रिकेट खेळायला भेटेल. किती धावसंख्येपर्यंत प्रतिस्पर्धी संघाला थांबवण्याचा प्रयत्न करणार? आम्ही बॅटिंग करणार आहे तर आम्ही 50+ जाण्याचा प्रयत्न. जो संघ तुमचा प्रत्येक स्पर्धेमध्ये उतरतोय तेच खेळाडू आहेत की काही खेळाडूमध्ये आम्हाला चेंजेस पाहायला मिळतील? अजून पोरं आली नाही आहेत, आता समजेल कोण कोण आलं आहे कोण कोण नाही आला. ॲडजस्टमेंट असते कारण की सर्व जॉबला जातात, त्यामुळं ज्याला जमेल तसं येतात आणि आम्ही ॲडजस्टमेंट करून खेळू. निश्चितपणे शुभेच्छा असतील. तुमच्या पाठीला गोलंदाजी दिलेली आहे म्हणजे तुमच्या मनासारखं झालेलं आहे. हो नक्कीच, आम्हाला फिल्डिंगच पाहिजे होते. मग किती धावसंख्येपर्यंत प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करा आणि कोणाकडून तुम्हाला जास्त अपेक्षा आहेत? आहे मी आहे, अजून शुभम आहे, भरपूर बॉलर येतात. तुमची काय भूमिका राहणार आहे? काय नाही, आम्ही 100% द्यायचा प्रयत्न करू. सामने समोरची पण टीम चांगलीच आहे, त्यावेळी त्यांच्याकडून पण आपल्याला काहीतरी शिकायला भेटेल कारण का त्यावेळी पण चांगले खेळतात. क्या बात आहे. आपलं मत काय स्पर्धेबद्दल काय सांगू शकाल? आयोजन बियोजन सर्व एकदम चांगलं केलेलं आहे. आम्हाला खेळाची संधी दिली त्यांचं आभार. चला तुम्हाला सुद्धा शुभेच्छा देतोय. चांगला खेळ दोघांच्या वतीने आम्हाला पाहायला मिळू शकेल ह्याच आम्ही अपेक्षा बाळगतो. आणि टॉस बॉक्समध्ये अशी बातमी आलेली आहे की आई गावदेवी नानकर संघानं नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. जाऊया आपण काही सन्मान आहेत ते सन्मान आपण संपन्न करू आणि तदनंतर कॉम्बॉक्समध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. आमचे सहकारी समालोचक समीर ठाकरे तिथे मात्र जॉईन होणार आहेत. मिस्टर सुबोधजी सावंत आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करतोय आणि आपण सुबोध यांना मुठवल संघामध्ये खेळताना सुद्धा पाहिलेलं आहे. जरूर ते मुठवलचे रहिवासी आहेत. आणि त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. उत्तमजी पाटील आणि अजित पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. तदनंतर सन्मान्य अतुलजी खडसे आपल्यामध्ये आज आलेले आहेत तर या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी त्यांना सुद्धा आपण इथे सन्मानित करूया. आणि काल आपण सुबोध यांना मुठवल संघाच्या माध्यमातून खेळताना सुद्धा पाहिलं पिसेच्या ग्राउंडवरती. धन्यवाद सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. जाऊया समीर ठाकरे यांच्याकडे. थँक्यू. थँक्यू सो मच योगी सर. आणि पहिलाच बॉल इनसाइड आउट क्लासिकल फटका. पॉवर प्ले सुरू आहे. दुसरा बॉल आहे आणि बॉल सरळ निघून गेलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा हा नेत्रदीपक चौकार आपण पाहतोय. धावफलक या 4 धावांनी पुढे सरकत असताना 5व्या आकड्यावरती आदित्य आणि त्याच्या सोबतीला सुभाष सलामीची जोडी तुम्ही पाहतायत. 66 धावांचं लक्ष तुम्हाला पार करावं लागेल. हे भलं मोठं आव्हान या ठिकाणी आता सेट करण्यात आलेलं आहे.
खरं तर अर्धशतकीय डाम आपल्याला बघायला मिळाला या स्पर्धेतील स्वर्गीय मकरंद स्मृती चषकामधील रोहित यांना पहिलं अर्धशतक झळकावलं. सन्मान्य जगनशेठ पाटील यांचे सुपुत्र साजल पाटील आपलं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2026 नवीन वर्षामध्ये कोण विजयानं आगाज करणार? सन्मान्य अजय पाटील आपलं देखील मनपूर्वक स्वागत. राऊंड द विकेट ऑन साइडला पूल केला. मिड ऑनचा फिल्डर चुकी करताना दिसला. 38 सर्कल मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न त्याने केला परंतु कॅच पकडता आलेली नाहीये. सहज सोपा झेल होता. जीवनदान मिळतोय आणि याचबरोबर या एका धावेने स्कोरही पुढे सरकत असताना धावफलक आता पुढे गेलेला आहे. 6 या आकड्यावरती प्रत्येक ओव्हर मागे जवळपास 12 ते 13 धावा इथून जोडाव्या लागतील हा सामना जिंकण्याकरिता. आणि पहिल्या षटकामध्ये 6 धावा स्कोर कार्डवरती दिसतात. मोठा फटका खेळायचा होता. राऊंड विकेट ना अक्षय तेथे येताना दिसल्या. धावबाची संधी होती. क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहिले तर बॅकअपसाठी थोडंसं उशिरानं आला. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. मागच्या स्पर्धेमध्ये जय सावरा एलकुंदे संघाचा खेळ या क्रीडांगणावरती फार चांगला राहिला होता परंतु अक्षय कोळीनं जो गोल्डन षटकार लगावला होता आणि तिथून एलकुंदे संघ या स्पर्धेतून बाहेर झाला होता. परंतु आज पुन्हा चांगली टोटल सेट केलेली तर जरूर आहे परंतु कॅप्टननं सांगितले की आज पूर्ण ताकदीनिशी क्षेत्ररक्षण आणि त्याचबरोबर पूर्ण ताकदीनिशी आमचा संघ या क्रीडा स्पर्धेसाठी उतरलेला आहे. ती ताकद त्यांची बघायला मिळेल का? हवे ते बॉल मिस टायमिंग. मिड ऑनचा फिल्डर झेल खाली आता चुकवणार नाहीये. पहिला झेल त्यानं सोडला परंतु यावेळेला कोणत्याही प्रकारे चुकी करत नाहीये आणि फायनली पहिला धक्का लागेल अनुज 11 जयदुर्गा लोणार संघाला. टेकन जीतू चेंडू खाली होता आणि जीतून कोणत्याही प्रकारे चुकी केली नाही आहे. हॅव अ लुक ॲट दॅट. बॅक ऑफ द अँड डिलिव्हरी थोडासा बाहेर वळून घेणारा बॉल आणि त्याच्यानंतर मिडॉनला कोणत्या प्रकारे चुकी करताना दिसत नाहीये. क्षेत्ररक्षक जीतूच्या माध्यमातून चांगला झेल पकडण्यात आला. 8 डावा स्कोर कार्डवरती असताना पहिला धक्का लागलाय अनुज 11 जयदुर्गा लोणार संघाला. सुधीर कदम नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय. 5 षटकांच्या मॅचमध्ये खरं तर एक सुवर्ण संधी असते प्रत्येकी टीमकडे की मॅचमध्ये तुम्ही कधीही पलटवार करू शकता. आणि जरूर चांगला सॉन्ग सादर करण्यात आला. अरविंद शेठ भंडारी येत्या 3 जानेवारीला त्यांचा वाढदिवस देखील आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या ॲडव्हान्समध्ये आम्ही शुभेच्छा देतो आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा वाढदिवस देखील येथे साजरा जरूर केला जाणार आहे. नेहमीच जय बोले ग्रुपची साथ स्वर्गीय मकरंद स्मृती चषकासाठी लाभत असते आणि याही वर्षामध्ये चांगलं सहकार्य चांगला सहाय्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलं. त्यांचा आम्ही मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतोय. सध्या अक्षयनं चांगली सुरुवात केली आहे. पॉवर प्लेमध्ये आतापर्यंत 5 बॉलमध्ये 8 डावा खर्च केल्यात. राऊंड द विकेट सुधीर समोर यॉर्कर लेन बॉलर बॅक ड्राईव्ह आणि येतोय डॉट बॉल. याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ संपन्न आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 8 डावा स्कोर कार्डवरती त्या ठिकाणी बघायला मिळाल्या. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये या 8 डावा तुम्ही पाहतायत. स्वर्गीय अनिल वसंत भांबरे यांच्या नावानं हे समालोचन कक्ष या स्पर्धेमध्ये तयार करण्यात आलेला आहे. त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. भार्गव संतोष भांबरे आणि आशुतोष अनिल भांबरे यांच्याकडून ते समालोचन कक्ष तुम्हाला बघायला मिळते आणि त्याचबरोबर स्वर्गीय मकरंद दत्तू पाटील यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेमध्ये तुम्ही टॉस बॉक्स पाहतायत आणि त्यांच्याच नावानं खरं तर मित्रांनो ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. सातत्याने या स्पर्धेचं आयोजन कन्सिस्टन्सी सातत्य टिकून ठेवलं या स्पर्धेचं आणि या स्पर्धेचा आपण विचार केला तर खेळाडू कक्ष स्वर्गीय रोशन नाना पाटील यांच्या स्मरणार्थ तुम्हाला बघायला मिळतोय. तेही चांगले क्रिकेटर होते रोशन आणि त्यांच्या नावानं हा खेळाडू कक्ष आणि सोपाजी तिस्कर यांच्याकडून SS स्पोर्ट्स खेळाडू कक्ष देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळते. त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. स्वर्गीय किसन सावळाराम रणवी ज्याच्या नावानं प्रेक्षक स्टँड केतन रणवी यांच्या माध्यमातून तो स्पॉन्सर्ड करण्यात आला. त्यांचे विशेष आभार.
अगदी भिवंडी आणि कल्याण शहराला जोडणारा रस्ता म्हणजे भिवंडी पडघाकडे जाणारा जो रस्ता आहे मैदानाच्या लगत, आणि तिथून मला वाटतं की साईंची पालखी पायी वारी तिथून निघाली आहे. हॅपी जर्नी, त्यांचाही प्रवास सुखाचा हो हीच साईबाबांच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो. आणि आज शुभ गुरुवार आहे. या वर्षाचा आपण विचार केला तरी सुरुवात गुरुवार आणि अगदी गुरुच्या दिनानं झालेली आहे. 2026 हे प्रत्येक व्यक्तीसाठी, आणि लगेचच कॅमेरामॅनने ते चित्रही दाखवलं. सन्मान्य सुजल जगनशेठ पाटील साहेबांच्या या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. युवा नेते मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2025 या स्पर्धेमध्ये मित्रांनो कालच ऐतिहासिक हिस्टोरिकल स्पर्धा त्यांच्या वतीनं संपन्न झाली. विनामूल्य प्रवेश देत असताना त्या स्पर्धेचं आयोजन तुम्ही बघितलं आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपला मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम. इथून आता पॉवर प्लेला कॅपिटलाइज करावं लागेल, कारण मोठं टार्गेट चेस करत असताना सन्मान्य सुजल जगनशेठ पाटील चांगले पैलवान आणि खरोखरच क्रीडा क्षेत्राशी तेही जोडलेले आहेत. त्यांचं स्वागत आहे. फुल टॉस होता, ऑन साईडला स्विंग करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग तिथे करता आलं नाही आणि लेग बाईटच्या स्वरूपामध्ये मिळेल फक्त एकच धाव. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड आता 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. 11 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. ही पायी दिंडी, पायी वारी साईबाबांच्या दारी, आणि तेच चित्र या ठिकाणी दाखवलं जात आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरून. आणि काय टेलिकास्ट आहे, जबरदस्त क्लॅरिटी, क्लीन अँड नीट. तेजस्वी भोईर स्वतः क्रिकेटर आहेत आणि त्यांना माहिती आहे की क्रिकेट खेळत असताना खेळाडूंना कशा प्रकारे दाखवणं, आणि त्या सर्व गोष्टी माहिती आहेत. जसं की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये लाईव्ह ब्रॉडकास्टिंग टीम करत असते. फुल टॉस होता, परंतु इथे ऑन साईडला खेळायचं होतं. बॉल येतो लॉंग ऑफच्या दिशेनं. लॉंग ऑफचा फिल्डर बॉलवरती येणार, तोपर्यंत वेळ होती फलंदाजाकडे फक्त एकच धाव पूर्ण करण्याची. चर्चा सुरू होती की इथून पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा तुम्हाला बनवाव्या लागतील ज्या वेळेला तुम्ही मोठं टार्गेट चेस करत असता. परंतु या ठिकाणी पॉवर प्लेमध्ये ज्या रन्स तुम्हाला बनवणं गरजेच्या होत्या त्या रन्स आतापर्यंत बनवता आलेल्या नाहीत. माझ्या सोबतीला तुम्ही पाहता देविनला ॲज अ स्कोरर, वन ऑफ द ग्रेट ओपनर. मला वाटतं पुढच्या वर्षी तेही कमबॅक करतील. 12 धावा, 12 रन्स ऑन द बोर्ड नाव ओव्हर द विकेट. फुल टॉस, इथे प्रॉपर टायमिंग करता आलं नाही. सातत्याने स्ट्रगल आपण सुभाष आणि सुधीरचं पाहतोय. फुल टॉस बॉलला देखील कॅपिटलाइज करता आलं नाही. त्या ठिकाणी मोठ्या फटक्यांमध्ये तुम्हाला फुल टॉसला कन्वर्ट करावं लागेल, तेव्हा तुम्ही इथून या धावांचा पाठलाग करू शकाल. अन्यथा 66 धावा एक भरपूर मोठी टोटल आहे. प्रशांत वाकडेनं जर का झेल पकडला तर कुमार रणवी यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना दिलं जाणार आहे. 66 धावा. पहिल्या सामन्यामध्ये देखील मोठं लक्ष सेट करण्यात आलं होतं आणि तेथेही धावांचा बचाव करण्यामध्ये जय अंबिका देवरुंगपाडा संघ यशस्वी ठरला. ऑन साईडला लॉफ करण्याचा प्रयत्न, लाऊडली अपील करण्यात आली आहे. तो लेगसम सोडतोय बॉल असं अंपायरने सांगितलं. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल एका धावेने स्कोर आता पुढे सरकत असताना 14 या आकड्यावरती 14 रन्स ऑन द बोर्ड नाव. आज वर्किंग डे तरी देखील हळूहळू आता प्रेक्षक स्टँड्समध्ये प्रेक्षक वर्ग तुम्हाला बघायला मिळतोय. स्वर्गीय किसन सावळाराम रणवी ज्याच्या नावानं जो स्टँड आहे तिथे देखील काही प्रेक्षक, जय बोले ग्रुप त्याही नावानं एक स्टँड तुम्ही पाहतात. त्यानंतर स्वर्गीय रमण कृष्ण पाटील आणि स्वर्गीय सुलभा रमण पाटील त्यांच्या नावानं तुम्ही स्टँड पाहतात. या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरसाठी बॅट आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी देखील बॅट या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे, जी SS स्पोर्ट्स ज्याच्या माध्यमातून ती बॅट स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. त्यांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. 2 षटकांचा खेळ संपन्न आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 14 आहेत. उर्वरित 18 बॉल आणि 52 धावांची गरज आहे. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. प्रशांतनं झेल पकडला तर 500 रुपयांचं कॅश प्राइज. राऊंड द विकेट अक्षय वाकडे. पहिला बॉल अक्षयचा ऑन साइडला, लॉफ्टेड इट, मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल फिल्डर येतोय, पोहोचला चेंडू खाली, परंतु झेल पकडता त्या ठिकाणी आलेला नाहीये. ही समस्या भरपूर दिवसांपासून सुरू आहे, ती म्हणजे जयसावरे एलकुंदेसाठी. अनेक अशा मॅचेस आहेत की ज्या क्षेत्ररक्षणाच्या चुकीमुळे बऱ्याचशा स्पर्धांमधून त्यांना बाहेर व्हावं लागलं
आणि आजही आता आपण जर का प्रयत्न अतिशय चांगला होता विजयचा, जवळपास डीपमधून 38 सर्कलपर्यंत तो धावत आला, तो झेल घेण्याचा प्रयत्न त्याने केला आणि 2 धावा, मला वाटतं 3 धावा त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. या 3 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना येणारे 17 बॉल आणि 49 ची गरज आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. अक्षय लावली अपील अँड फिंगर गोज अप, विकेट गॉन. धक्का लागेल दुसरा अनुज 11 जयदुर्गा लोणार संघाला. दमदार आयोजन आणि दमदार व्यक्तिमत्व आणि त्या दमदार व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून करण्यात आलेली क्रिकेटची भव्य स्पर्धा, भरवण्यात आलेली क्रिकेटची भव्य स्पर्धा आज तुम्हाला बघायला मिळते. आणि खरं तर भरपूर मेहनत संपूर्ण स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवळ जे क्रिकेट खेळतात त्या सर्वच खेळाडूंच्या वतीने या स्पर्धेसाठी लाभली. कारण आपला गाव सोडून इतर गावामध्ये जाऊन स्पर्धा भरवणं सोपं नसतं. आज बापगाव देवरुंग ग्रामस्थांचं तसेच त्या ग्रामपंचायतीचं देखील आम्ही मनापासून आभार मानू की मैदान या स्पर्धेसाठी उपलब्ध केलं. राऊंड द विकेट कमी गतीने टाकला, फ्लिक केला, फ्लिक ऑफ द रिस्ट आणि आता चुकवणार नाहीये. विजय आला, चेंडू पर्यंत पोहोचला, पकडलाय चेल आणि लागोपाठ 2 धक्के देत असताना अक्षय खतरनाक मूड मध्ये हा अक्षय दिसतोय. बॅटर गॉन. लागोपाठ 2 धक्के त्या ठिकाणी दिलेत. पंधरा चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता आहे. 17 धावा स्कोर कार्डवरती 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये हॅट्रिक बॉल आणि कुणाल भांबरे 41-42 सध्या या स्पर्धेचा आनंद घेताना. परफेक्ट यॉर्कर लेंथ आणि या ठिकाणी आपण पाहतोय सातत्याने बॅकलिफ वर करू दिलेली नाहीये. लॉफ्टेड हिट फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत नाहीयेत. हॅट्रिक बॉल होता गोलंदाज अक्षयचा. पहिल्या षटकामध्ये देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याने केली आणि आता या स्पेलमधील तो अंतिम षटक आता येत असताना इथे 2 सफलता त्याने प्राप्त केलेल्या आहेत. 18 धावा स्कोर कार्डवर हळूहळू आता दबाव वाढत गेले आणि नेक्स्ट मॅच गावदेवी नांदकर च्या विरुद्ध इताडे बी, जानू स्पोर्ट इताडे बीच्या विरोधात गावदेवी नांदकर लोवर फुल टॉस ऑन साईडला ड्राईव्ह करण्यात आल्या. पुन्हा एकदा मिड विकेटला फिल्डर येतो विजय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. आज जय सावराई एलकुंदे कुठेतरी मागच्या ज्या गोष्टी घडल्या, मागे ज्या चुका घडल्या त्याची चिंता त्यांनी केली नाहीये, त्याचं चिंतन त्यांनी केलं आणि त्याच्यावर त्यांनी अभ्यास केला आणि त्याच्यानंतर ह्या स्पर्धेमध्ये पूर्ण ताकदीनिशी तो संघ येथे उतरताना दिसला. आज काय फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. अर्धशतकीय डाव रोहित वाकडेच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाला. या स्पर्धेतील तो पहिला खेळाडू ठरला ज्यानं 50 कंप्लीट केली. ओहो, यावेळेला मोठा फटका ऑन साईडला लॉफ्ट केला. गॅप मोठा आहे. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय बॉल सीमा पार. मिळतील धावा 4. चौकार. चौकार आता धावफलक 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24-24ला 3. अक्षयनं 2 षटकांचा स्पेल संपन्न केला. 15 धावा धावफलकावरती त्याच्या ओव्हरमध्ये जोडण्यामध्ये यशस्वी ठरले म्हणजे बॅटर लोणारचे आणि 3 सफलता त्याला मिळाल्या. मैदानाच्या चौफेर बाजूने जे फ्लेक्स तुम्ही पाहतात फार मोठ्या प्रमाणात ते बॅनर्स तुम्हाला बघायला मिळतात. हार्दिक शुभेच्छा देणारे बॅनर्स आणि त्यांचे प्रेम या स्पर्धेवरती आपल्याला बघायला मिळालेलं आहे.
24 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. सध्या लगेचच स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता हे जे चेहरे त्याच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा या स्पर्धेसाठी आल्यात. चांगलं सहकार्य आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलं, त्या सर्वांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. येणारे 12 बॉल शिल्लक आहेत, 42 धावांची गरज आहे. राकेशजी दिगाडकर ज्यांनी मालिकावीरासाठी सायकल या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर्ड केले, त्यांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. 7 स्टार कमिटी मेंबर्स अजित पाटील आणि त्यांचे जे पार्टनर्स आहेत त्यांनी देखील या स्पर्धेसाठी या 7 स्टारनं देखील या स्पर्धेसाठी खूप सहकार्य केलेलं आहे, त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. आणि सध्या 7 स्टारचे 2 स्टार या ठिकाणी आलेले आहेत, रामकृष्ण काकडे आणि कैलाशी पाटील. आणि अजित पाटील मॉर्निंग सेशन पासून, कारण स्पर्धाच त्यांची आहे, भरपूर मेहनत त्यांची या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. 12 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. 12 बॉल रिमेनिंग एंड 42 मोर रन टू विन. आने वाली 12 गेंदे 45 रनों की अभी भी जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. पहिला बॉल आउट साइडला ड्राईव्ह करण्यात आला, डीप मध्ये मिड विकेटला बॉल येतोय. आज एकही गोलंदाज जेथे आपण बघतोय की सटीक अचूकता आणि सटीक लाईन लेंथ प्रत्येकी गोलंदाजाच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळाली. आणि 2 धावा त्या ठिकाणी मिळतात. या 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना धावफलक आता 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 26 रन्स ऑन द बोर्ड नाव. लॉस ऑफ 3 विकेट. येणारे 11 बॉल आणि 40ची गरज. जवळपास आता 400च्या स्ट्राईक रेटनं तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. प्रत्येक बॉलवर आता इथून जवळपास चौकार मारावा लागेल हा सामना जिंकण्याकरिता. हे समीकरण कठीण आहे, परंतु अशक्य नाही, कारण हा खेळ क्रिकेटचा आहे. कटर होता, टप्पा पडला, हलकासा बाहेर वळून घेणारा बॉल. गोलंदाज तुम्ही पाहताय 4थ्या षटकामध्ये प्रीतमला. जय सावराई एलकुंदे टीमनं आज या स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळ दाखवलाय. तिन्ही डिपार्टमेंटमध्ये आज चांगली कामगिरी. सुरुवातीला बॅटिंग आणि तदनंतर गोलंदाजी, क्षेत्र रक्षण, आणि त्याच्याचमुळे आता हा संघ आघाडीवर दिसतोय. शफल होऊन ऑन साइडला पुन्हा एकदा हुक करायचा होता. लॉंग वे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. 1 मोर डॉट बॉल. लागोपाठचे येणारे डॉट बॉल अधिक दबाव वाढवत असताना अनुज 11 जयदुर्गा लोणार क्रिकेट संघावरती. सुरुवात कमालीची राहिली अक्षय वाकडेकडनं. 2 षटकांचा स्पेल त्यानं अतलला 15 धावा खर्च केला आणि तिथून येणाऱ्या गोलंदाजांवरचा दबाव पूर्ण त्यानं कमी केला. हा बॉल फुल टॉस होता. चांगलं क्षेत्ररक्षण. इथेही 1 धाव सहजगत्या मिळाली आहे. डायरेक्ट हिट लगावण्याचा प्रयत्न केला होता डीप मिड विकेट वरून. आता हळूहळू असं वाटते की सरेंडर केलं, मॅच सोडून दिलेले आहेत. ज्या प्रकारचा खेळ तुम्ही जयदुर्गा लोणारचा पाहतात, त्यांच्या वतीनं मित्रांनो एक मोठी स्पर्धा येत्या 30 जानेवारी रोजी येणाऱ्या. दोवा फुल टॉस होता आणि ते अपील करण्यात आले. मागे चूक घडली आहे, थर्ड मॅनचा फिल्डर बीट होतोय, परंतु मिळेल 1 धाव. 1 धावेने स्कोर पुढे 27. हळूहळू येणारे 28 झाल्यात आणि येणारे आता 7 बॉल 38 धावांची गरज आहे. म्हणजे किमान या चेंडूवरती 2 धावा तरी पूर्ण कराव्या लागतील, तेव्हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत जाईल. पुन्हा अपील करण्यात आले आणि आता फलंदाज बाद. यावेळेला शेवटच्या बॉलवरती प्रीतमला मिळाली आहे सफलता आणि याचबरोबर 4 षटकांचा केस संपन्न. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 28. फक्त 4 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी देऊ शकला 6 चेंडूंचा सामना करत असताना. आणि आता उर्वरित 6 बॉलचा केस शिल्लक. 6 बॉलमध्ये करायचे आहेत 38 धावा. म्हणजे 6 चेंडूंमध्ये 6 षटकार जरी आले तरी हा सामना जिंकू शकत नाहीयेत अनुज 11 जयदुर्गा लोणार. पूर्णपणे एकतर्फी हा सामना आपल्याला बघायला मिळाला आणि वन साइड हिरो आपण पाहिला या मॅच मध्ये तो रोहित. त्याच खेळीच्या बळावरती आज या मॅच मध्ये एक भरभक्कम स्थिती आपल्याला बघायला मिळाली आणि बाजू भक्कम दिसू लागली, ती म्हणजे या सामन्यामध्ये जय सावराई एलकुंदेची. अंतिम षटक आणि गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज येतोय दक्षचा वापर या ठिकाणी करण्यात आला. चला आता थोडं स्पीडअप करा, कारण आता 6 सिक्सर आले तरी प्रतिस्पर्धी संघ जिंकणार नाहीये. त्याच्यामुळे कॅप्टन एक्झॅक्ट बरोबर आहे त्याचे, कारण रोहितला माहिती की भले ही मॅच आपण जिंकू, जवळपास जिंकलेलीच आहे, परंतु येणाऱ्या मॅचमध्ये तो एक अभ्यास होऊन जातो की कशा प्रकारे दक्षच्या गोलंदाजीवर आपण फिल्डिंग लावू शकतो. यावेळेला विकेटच्या वर्ण बॉल की नाही, येस लेग स्टंपच्या बाहेर आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण हे पाहू शकता, भरपूर बाहेरून हा बॉल निघून गेला होता. एक्साच्या मदतीने सुरुवात केली दक्षनं. दक्ष मला वाटतं एक
नवोदित खेळाडू आहे, युवा गोलंदाज आहे आणि आज सामना पूर्णपणे आपल्या बाजूने आहे, त्याच्यामुळे कदाचित दक्षचा वापर करण्यात आलाय. मला वाटतं की त्याच्या कारकिर्दीमधील हे पहिलं षटक तो हाताळतोय. संधी आहे पहिल्याच ओव्हरमध्ये एखादी विकेट प्राप्त करणार का, इंडिव्हिज्युअली आपल्या नावावर एखादी सफलता तो येथे मिळवणार का. एका धावेने स्कोर पुढे गेल्या धावफलकावरती 30 धावा, उर्वरित 5 बॉलचा खेळ शिल्लक. हे मान्यवर कक्षामधील दृश्य आकाशला तुम्ही पाहताय, मला वाटतं आकाश लॉर्ड्सची तयारी करतोय, त्याची स्पर्धा येते. सुजल पाटील यांना देखील तुम्ही पाहू शकता ऑन स्क्रीन. कैलास पाटील, रामकृष्ण काकडे या स्पर्धेचा आनंद घेत असताना पूल करण्याचा प्रयत्न होता. लाऊडली अपील, या स्विंगर गोज अप आणि फायनली त्याच्या कारकिर्दीमधील पहिली सफलता दक्षने आता इथे प्राप्त केली आहे. विकेट प्राप्त करत असताना लागतोय हा चौथा धक्का जयदुर्गा लोणार संघाला. आणि आता येथून येणारे बॉल शिल्लक असतील 4. संजय गायकवाड यांच्याकडून दक्षच्या विकेटसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे. नांदकरच्या विरुद्ध इताडे बी नेक्स्ट मॅच. अशा प्रकारची पारितोषिक रक्कम किती मोठी आहे किंवा रक्कम किती छोटी आहे ते मॅटर करत नाही, परंतु अशी जी बक्षीस येतात ना त्या खेळाडूचा मनोबल वाढवत असतात. चार बॉल आणि 36ची गरज आहे. चला फिल्डिंग लावून घ्या विजय, कृपया आता जास्त वेळ घेऊ नका. आज ओपनिंग डे आणि आज खरं तर आपण ऑलरेडी उशिरानं शेड्यूलला सुरुवात केलेली आहे. निखिल आलाय नवीन बॅटर. 4 बॉलमध्ये करायच्या धावा इथून 36. 4 षटकार आले तर 24 बनतील, म्हणजे आता दक्षची चुकी जर झाली तर पलटवार होईल. परंतु दक्षला आणखी एक विकेट मिळेल का? जितूला प्रयत्नच केला नाहीये. जितू मागे मागे आला आणि बॉल त्याच्या डोक्यावरून येतो चौकार. त्यासाठी जितूला जाणं गरजेचं होतं खरं तर. भरपूर त्याच्या जवळ बॉल पडला, परंतु त्याचं आता मिसअंडरस्टँडिंग जजमेंट चुकलं आणि फायनली तिथे चौकार येतो. या चौकारानं निखिलच्या बॅटमधून 4 धावा तुम्हाला बघायला मिळाल्या. स्वतःचा अकाउंट ओपन केल्या आणि शेवटच्या 3 बॉल आता 32 धावांची गरज आहे. दक्षचं मनोबल वाढवलं जात आहे. चला बॉल या मैदानामध्ये आला आणि स्वर्गीय मकरंद स्मृती चषक मुठवलच्या पहिल्याच दिवसामध्ये जो प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळणं गरजेचा होता तो प्रतिसाद आता या स्पर्धेच्या माध्यमातून मिळाला आहे. नांदकर संघ कालच चॅम्पियनशिप पटकावून या स्पर्धेमध्ये उतरलेली आहे. यावेळेला पुन्हा एकदा हवेत होता बॉल. स्क्वेअर लेगचा फिल्डर बॉल खाली पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसला, परंतु इथे मिळाल्या 2 धावा. या दुहेरीनं आता कुठेतरी जय पराजय यामधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न होतोय, कारण आता इथून रिझल्ट जवळपास आपल्याकडे येत चाललेला आहे. शेवटचे 2च बॉल आता इथून शिल्लक आहेत. शेवटच्या 2 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्याकरिता. बोध तयार, राईट आर्म राऊंड द विकेट. निखिल समोर यावेळेला चांगला क्लासिकल ड्राईव्ह, ऑन ड्राईव्हचा फटका. एकच धाव. लास्ट बॉल ऑफ द इनिंग अँड लास्ट बॉल ऑफ द मॅच. शेवटचा एक चेंडू या सामन्यातील फार मोठ्या फरकानं जय सावराई एलकुंदे टीम विजयाकडे अग्रेसर होत असताना 66 धावांचं लक्ष सेट करण्यात आलं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना प्रत्युत्तर देत असताना सपशेल फेल फलंदाजी तुम्हाला बघायला मिळाली. दक्ष या शेवटचा बॉल स्लाइस केला आणि हा बॉल येतोय बॅकवर्ड पॉइंटला. शेवटच्या बॉलवरती डॉट बॉल आणि याचबरोबर हा सामना इथे जिंकलाय. तब्बल 28 धावांनी इथे विजय संपादित करत असताना जय सावराई एलकुंदे टीम. खूप खूप अभिनंदन जय सावराई एलकुंदे टीम. आपलं ज्या प्रकारचा खेळ आज एकतर्फी हा सामना आपल्याला बघायला मिळाला. आणि जाऊया आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जेथे सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल आणि दक्ष आपण सुद्धा यायचं आहे. एका विकेटसाठी आपले संजय गायकवाड यांच्याकडून 200 रुपये त्या दक्षसाठी आलेले आहेत, तेही आपण या ठिकाणी देणार आहोत. आणि आता जाऊया योगी सरांकडे. थँक्यू. धन्यवाद समीर. अतिशय जबरदस्त खेळ आज आपल्याला जय सावराई एलकुंदे संघाच्या वतीने पाहायला मिळाला आणि या सामन्यातील हिरो राहिला आहे नो डाऊट, ज्यांनी या स्पर्धेमध्ये पहिली